शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। राज्यातील खरीप पिकांच्या विमा भरपाईची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे। आतापर्यंत 1300 कोटी रुपयांचा विमा निश्चित करण्यात आलाय। त्यापैकी 831 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले। यामध्ये सोयाबीन पिकासाठी सर्वाधिक 1146 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। नमस्कार, आपण पाहत आहात एम.एच.28चा प्लॅटफॉर्म आणि मी आहे सविता खरात। चला पाहूया शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी तसेच नवीन आलेल्या योजनेबद्दल सविस्तर माहिती। आजच्या ठळक बातम्या सविस्तर। शेतकऱ्यांसाठी आजचा मोठा निर्णय, सविस्तर माहिती पाहूयात। ब्रेकिंग न्यूज, आत्ताच आलेल्या मोठ्या अपडेटनुसार शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर। सरकारचा नवा निर्णय आणि तसेच हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज। ही बातमी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे। 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेचे शुल्क मिळणार आहे परत। 24,000 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार। जिल्ह्यामध्ये खतांची टंचाई नाही तर संतुलित वापर गरजेचा। 1 लाख मेट्रिक टनांहून अधिक साठा शिल्लक। तापमानाचा तडाखा, 20,000 हेक्टरवरील फळबागा धोक्यामध्ये। 2 कोटींचा रेशन धान्य घोटाळा, आरोपींना फिर्यादीचे कवच। पोलिसांनी उधळला आहे डाव तर वाढवली फसवणुकीची कलमे। पीक विमा योजनेमध्ये वाशिमचा समावेश करा। वाशिम जिल्ह्याचा पीक विमा योजनेत तातडीने समावेश करा। रसायनांनी आंबा पिकवला तर थेट फौजदारीचा दाखल होणार आहे गुन्हा। पीएफचे रखडलेले पैसे एका क्लिकवर मिळणार। EPFO लवकरच सुरू करणार ई-प्राप्ती पोर्टल। अतिवृष्टीमध्ये 18 पूल गेले आहेत वाहून, परंतु सरकारला अजून दुरुस्तीचा रस्ताच सापडेना। उन्हाचा तडाखा, नांदेड विभागातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यामध्ये घट। जबलपूरमध्ये भीषण क्रूझ दुर्घटना, बर्गी धरणामध्ये बोट उलटली, अनेकांचा मृत्यू। मध्य प्रदेशातील जबलपूर येथून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। बर्गी धरणावर पर्यटनासाठी चालणारी क्रूझ बोट अचानक पाण्यामध्ये उलटली आणि दुर्घटना घडली। ही घटना बर्गी धरण येथे घडली। मिळालेल्या माहितीनुसार खराब हवामान, जोरदार वारा आणि पावसामुळे क्रूझ बोट संतुलन गमावून पाण्यामध्ये उलटली। या बोटीमध्ये 40 पेक्षा जास्त पर्यटक होते। अपघातात आतापर्यंत सुमारे 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेकांना बचाव पथकांनी सुरक्षित बाहेर काढले। या दुर्घटनेमध्ये एका कुटुंबातील 3 सदस्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। काही लोकांनी शेवटच्या क्षणी आपल्या कुटुंबियांना फोन करून मदतीची हाक दिल्याची ही बातमी समोर येत आहे। एवढेच नव्हे, या दुर्घटनेमध्ये एक आई आपल्या लहान मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती, पण दुर्दैवाने त्या मुलाचा मृत्यू झाला। ही घटना पाहून संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे।